नमस्कार, भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आज कारल्याची भाजी करायला शिकणार आहोत। कारल्याची भाजी सर्वच जण जरी करत असले तरी भाजीची करण्याची पद्धत बदलली की भाजीची टेस्ट बदलत असते। आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 मध्यम आकाराचे कारले, फोडणीचे सर्व साहित्य, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, काळा मसाला आणि सेंधा नमक। त्याच्या सोबत आपल्याला लागणार आहे दाण्याचा कूट। ही आहे आपली खडी साखर, ही आयुर्वेदिक खडी साखर आहे। तुम्ही बघू शकता आयुर्वेदिक खडी साखर ही अशी असते धागेवाली, ती आपण बारीक करून घेतलेली आहे। तसेच लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण हे कारले कट करून एका पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून उकडून घेणार आहोत। आपण आता हे कट करून उकडायला टाकलेले आहे। उकडताना थोडं पाण्यामध्ये थोडं मीठ घालून हे टाकायचं आहे। खूप जास्त पण पाणी नाही घालायचं आणि थोडं कमी पण नाही घालायचं। हे शिजत आल्यानंतर असं साधारण बोट चेप व्हायला पाहिजे, एवढंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि जास्तीचं पाणी उरणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आपण गॅसवर कढई तापायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल घेणार आहोत। साधारण 2 टेबलस्पून तेल आपण घेतलेलं आहे। त्यात आपण मोहरी, तेल चांगलं तापू द्यायचं। जिरे, हिंग आणि हळद घालून घेणार आहोत। चांगली खमंग फोडणी झाल्यानंतर आपण हे उकडून ठेवलेले कारले त्यात घालणार आहोत। कारले जास्त पातळही नाही चिरायचे आणि खूप जाडही नाही चिरायचे, म्हणजे ते व्यवस्थित शिजतात। त्याच्या जाडसर बिया असतील त्या काढून घ्यायचे आहे। आता आपण कारली याच्यात टाकणार आहोत। मसाले आपल्याला अगोदरच टाकायचे नाही आहे, कारण ते करपतात फोडणीमध्ये। आता आपण सर्व कारली टाकून घेतलेली आहे। ही कारली छान फ्राय झाली की त्यात आपण थोडं मीठ घालणार आहोत। आता आपण थोडे सगळे मसाले घालणार आहोत। त्याच्यातले थोडी कोथिंबीर आपण आता घालणार आहोत। परतताना कोथिंबीर घातली की भाजीला छान टेस्ट येते आणि थोडीशी गार्निशिंगला वरून वापरणार आहोत। आपण उकडताना थोडं मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आपण त्या अंदाजाने थोडंच मीठ घालणार आहोत। आता आपल्या आवडीनुसार जसं तिखट आवडतंय त्यानुसार आपण तिखट, धने जिरेची पूड, काळा मसाला घालून एकदा परत परतून घेणार आहोत। आता हे एकदा छान परतलं, सगळे मसाले कारल्याला लागलेले आहे। आता आपण दाण्याचं कूट घालणार आहोत। दाण्याचं कूट आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो। दाण्याचं कूट घातल्यानंतर ही भाजी अशी थोडीशी कोरडी व्हायला मदत होते। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये
पिठी साखर, म्हणजे आपण खडी साखर जी बारीक करून ठेवली होती ती, आणि थोडा लिंबाचा रस घालणार आहोत. या भाजीमध्ये आपण कांदा लसूण काहीही वापरत नाहीये, त्याच्यामुळे प्रवासाला वगैरे न्यायला सुद्धा ही भाजी चांगली पडते, न्यायला बरी पडते. आणि आपण आता कारले उकडून घेतल्यामुळे हे परत जास्त काही शिजवायची आवश्यकता नसते. आता आपण थोडी गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकली आहे. आता ही आपली भाजी गरमागरम चपाती भाकरी सोबत खाण्यास तयार आहे. बरेच जण कारलं कडू लागू नाही म्हणून ते उकळून त्याचं पाणी काढून टाकतात, पण त्या कारल्याच्या पाण्यातच त्याचं खरं सत्व असतं. ते पाणी काढलं तर कारल्यातलं सत्व सगळं औषधीपणा निघून जातो. कारल्याच्या कडूपणातच त्याचा औषधीपणा असतो. त्याच्यामुळे तसं न करता मी अशा पद्धतीने भाजी करते. आणि ही भाजी पण साखर, पिठी साखर आणि लिंबू टाकल्यामुळे टेस्ट वेगळी येते आणि ते फार कडू लागत नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.